हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. जगद्गुरु श्री संत तुकोबाराया सार्थ अभंग गाथा अभंग 2582. आनंदाचे डोई आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे. काय सांगो झाले काहीची या बाई, पुढे चाली नाही आवडीने. गर्भाचे आवडी मातेचा डोळा, तेथींचा जिवाळा ते बिंबे. तुका म्हणे तैसा ओतला से ठसा, अनुभव सरिसा मुखा आला. 2582. मनाचा आनंदाचा डोह त्यातील तरंगाचे रूप आनंदच आहे, कारण आनंदाचे सर्वांग आनंदच असते. काय झाले हे सांगता येत नाही, सुखाचे वर्णन करता येत नाही. विठ्ठलाच्या आवडीमुळे परपंचाचा हव्यास संपला. गर्भाच्या आवडीप्रमाणे मातेला गर्भावस्था असताना डोहाळे होतात, त्यामध्ये गर्भाची आवड प्रतिबिंबित होते. तुकाराम महाराज म्हणतात, आमची आवड त्याचा आनंद अंतरात त्याचा ठसा ओतून घडवले, त्याची जवळीक अनुभवली, तेच मुखाने बोलतोय. 2583. म्हणूनी धरले पाय अहो माय विठ्ठले, आपुलेची करोनी घ्यावे आश्वासावे ना भिजे. वाढली ते तळमळ चित्ता क्षम आता करावी, तुका म्हणे जीवी वसे मजनसे वेगळा. माऊली विठ्ठल देवा, तुझ्या भेटीची तळमळ चित्तात वाढत होती, ती तूच शांत करावी म्हणून पाय धरलेत. आता लेकरास आपले करून घ्यावे, पाठीवर हात ठेवून आश्वासन द्यावे, लेकराला धीर देऊन निर्भय करावे, माझ्या चित्तातील वाढणारी तळमळ शांत करावी. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुम्ही माझ्या जीवाच्या ठाई वस्ती करावी आणि वेगळे होऊ नका. 2584. कल्याण या आशीर्वादे जाती द्वंद्वे नासोनी, आश्वासिले नारायणे प्रेमदाने अंतरीच्या. गेली निवारोनी आता सकळ चिंता यावरी, तुका म्हणे गाता गीत आले इत सामोरे. 2584. कल्याण होईल या देवाच्या आशीर्वादाने कल्याण झाले. जीवनातील सुख दुःखांची द्वंद्वे नष्ट झाली. आज नारायणाने अंतरीच्या प्रेमाचे दान देऊन आश्वासन दिले. असा आशीर्वाद लाभल्याने माझी आत्महिताची चिंता निवारण झाली. तुकाराम महाराज म्हणतात, मी सुमधुर स्वरात नारायणाचे कीर्तिगीत गायले तर माझे हित माझ्या समोर आले. 2585. हरिनाम वेली पावली विस्तार, फळी पुष्पी भार ओलावली. तेथे माझ्या मना होईल पक्षीराज, साधावया काज तृप्तीचे या. मुळीची या बीजे दाखविली गोडी, लवकरची जोडी झाली याची. तुका म्हणे क्षणक्षणा जातो काळ, गोडी ते रसाळ अंतरेल. 2586. बर्वे ऐसे आले मना नारायण या काळी, देव आम्हा प्राणसका झाले दुःखा खंडन. जन्मांतरीच्या पुण्यराशी होत्या त्यांसी फळ आले, तुका म्हणे निज ठेवा होईल देवा लादलो. 2586. अहो नारायणा, माझे पारमार्थिक हित करावे हे तुमच्या मनात आले ते चांगले झाले. आम्हाला देव हा प्राणसखा झाला, त्यामुळे आमचे दुःख नष्ट झाले. अनेक पूर्वजन्मीमध्ये केलेल्या पुण्याच्या राशी झाल्या, त्याचेच हे फळ आहे. तुकाराम महाराज म्हणतात, अंतरातील आत्मस्थिती हा आत्मानंदाची गूढ ठेव प्राप्ती करून मी धन्य झालो. 2587. जरी आड येती लाजा कैसे काज, साधते करणे केले उठाउठी. पायी मिठी घातली समर्पिला जीव भाव, दरिला भाव अखंड तुका म्हणे आड काही काळ नाही घातला. 2587. जर लोक लज्जा आड आली तर कार्य कसे साधेल, म्हणून जे जे कार्यपूर्तीसाठी करणे होते ते करण्याची मी त्वरा केली आणि श्रीहरीच्या चरणी मिठी घातली. मी आपला जीवभाव श्रीहरी चरणी समर्पण केला आणि निरंतर स्वस्वरूप भावाने राहिलो. तुकाराम महाराज म्हणतात, हे काम मी वेळ न घालवता केले म्हणून माझे परमार्थिक हित साधले. 2588. पात्र शुद्ध चित्त ग्वाही न लगे काही सांगणे, शूर तरी सत्य व्हावे साठी जीवे करुणी.
अमुपची सुख मान स्वामी जनमानवे तुका म्हणे जैसी वाणी तैसा मनी पारिपाक. 2588. आपल्या अंतकरणातील भक्ती शुद्ध सत्य आहे की नाही याची साक्ष अंतकरणाने द्यावी लागते, ते इतरांनी सांगावे लागत नाही. शूर व्हायचे असेल तर जीवाचा आटापिटा करून शूर तत्व प्राप्त करून घेतले पाहिजे, मग त्याला पुष्कळ सुख लाभते, त्याचा सन्मान होतो, स्वामीला ते मान्य होतात. तुकाराम महाराज म्हणतात, आपले बोलणे, मनस्थिती आणि कार्य यामध्ये ऐक्य असले पाहिजे, म्हणजे परिणाम चांगले होत असतात. 2589. प्रगटले ज्ञान नारायण भूती ते अनुभवची घेऊ हावा विनंती देवा करुनिया देखो वेखी व देवानी पडिल्या कानी प्रमाण तुका म्हणे योगक्षेम घडे ते वर्म साधावे. 2590. परमार्थ मुख्य आदी विषय त्याग विधी भाग पाळणे मन पावे समाधान हेची दान देवाचे उदासीन वृत्ती देही चाड नाही पाळणे तुका म्हणे नाही भय समसोय विषमाची. परमार्थ मार्गात प्रथम अहंकार आणि विषय विकाराचा त्याग करणे मुख्य कार्य आहे. शास्त्रसंमत विधीनुसार आपल्या कर्तव्य धर्माचे निरपेक्ष वृत्तीने पालन करणे हे महत्त्वाचे आहे. सर्व इच्छा कामना टाळून समाधानी वृत्तीने राहणे ही देवाची देणगी आहे. विषयभोगाविषयी उदासीन वृत्ती असावी, त्याचे चोचले पुरवण्यासाठी प्रयत्न करू नये. तुकाराम महाराज म्हणतात, सम विषय भावाचे भय उरले नाही, वृत्ती उदासीन आहे, त्यामुळे मन समाधानी आहे. आता हेची सार मूळ बीज रे ऐका आवडीने आवडी उरे जे जाजुरे ते त्यासी प्रेमाची या सूत्रदोरी नाही उरी उरवी तुका म्हणे चिंतन बरे आहे खरे खऱ्यापे. 2591. भगवंत हे एकच सारतत्व आहे, तेच भक्तीचे मूळ बीज आहे. प्रेमसूत्राने भगवंताशी भक्तीच्या अंगाशी बांधले गेले की ते अंतःकरणात हळूहळू भरून राहते. जो कोणी यासाठी झुरतो त्याला तो आपल्या प्रेमाने बांधतो, कोणाची इच्छा शिल्लक ठेवीत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, भगवंताचे आवडीने केलेले चिंतन खरे चिंतन ते सत्यतत्व भगवंतापाशीच विसावणार. 2592. केला तैसा अंगीकार माझा भार चालवी होय अंतराय बुद्धी कृपा निधी ते दावी आम्ही तरी जड जीव कैचा भाव सपुरता अनन्य भावे घ्यावी सेवा आम्हा देवा घडेसी तुझी आम्ही शरणागते कृपावंते रक्षिजे तुका म्हणे भाकू किव असो जीव जड आम्ही. 2592. देवा तू माझा भक्त म्हणून स्वीकार केला, तसा माझ्या चरितार्थाचा भार तूच घे. हे कृपानिधी, माझ्या भक्तनिष्ठ बुद्धीमध्ये अंतर पडू देऊ नको. आम्ही जडजीव आहोत, तुझ्याविषयी आपण होऊन सेवाभाव कसला जागृत होणार. देवा आम्हाला घडेल, आम्हाला फलदायी ठरेल अशी ही सेवा माझ्याकडून तुम्हीच करून घ्यावी. देवा आम्ही तुला शरण आलेलो आहोत, कृपावंत आमचे रक्षण कर. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही जडजीव आहोत म्हणून आमच्या उद्धारासाठी तुझी करुणा भागू. 2593. सोसे बहुगर्भवासी मेलो असो उपवासी नाही सगी एसी एथ कोण गे भेटली करी करी रे स्वहित देह तव हे अनित्य नाही दिले चित्त सोडवू मोहापासूनी पाळी तोंडाची या घासे तेची होय अनारिसे जानवे ऐसे खेदी परी सोडविना तुका म्हणे धनमाने माझ्या बाटलो मी पणे नाही दिला म्हणे देखो लाभे हा लाभ. सुखाच्या अभिलाषेपोटी अनेक गर्भवासाचे दुःख भोगले, उपासमार मृत्यू यातना सोसली, परंतु मला दुःखमुक्त करणारी एकही जीवलग व्यक्ती भेटली नाही. म्हणून जीवा आपले स्वहित आपण करा, कारण देह अनित्य आहे. मोहापासून चित्ताची सोडवणूक लोकांनी होऊ दिली नाही. बालपणी आपल्या मुखातील घास काढून पोषण करणारे मायबाप तेही काळाच्या हातून सुटका करू शकत नाही, दूर होतात. तुकाराम महाराज म्हणतात, मी आणि माझेपणाच्या संबंधाने विटाळलेले माझे मन त्याने परमार्थातील लाभ हाती पडू दिले नाही. 2594. इच्छिती तयांसी व्हावे जी अरूप
आम्हासी स्वरूप स्थिती चाड, आता नवे माझा भाव अनारिसा, पाऊलांनी इच्छा गोविली, लेकरांशी कोठे जाणत्याची परी, करू येते दुरी धरावया, लागली न सुटे नामाची आवडी, माझी भाव जोडी भंगू नका, गेसी आडे वेडे मुक्तीच्या अभिलाषे, चाळवी जापिसे ब्रह्मज्ञानी, तुका म्हणे माझा कोठे भक्तिरस, पाडावया ओस चाळविसी. देवा तुझे निर्गुण निराकार रूपाची इच्छा करण्यासाठी तसेच राहा, आम्हाला मात्र तुझ्या सगुण नाम साकार रूपाची आवड आहे. माझा हा भाव कधीही वेगळा होणार नाही. माझी इच्छा तुझ्या पावलांनी गुंतवून ठेवली आहे. अजान लेकराला हट्ट करतो म्हणून दूर करता येते का? देवा जीवाला तुझ्या नामाची आवड लागली ती न सुटणारी आहे. देवा माझ्या या एकनिष्ठ भावाचा लाभ असा नष्ट करू नका. मुक्तीची अभिलाषा दाखवून ती देण्याची टाळाटाळ करशील, पण आम्हाला मोक्ष नकोच. जे वेडेपिसे ब्रह्मज्ञानी आहेत त्यांच्याकडे जा आणि त्यांना मोक्ष देऊन वेडे करा. तुकाराम महाराज म्हणतात, देवा माझी भक्ती एकनिष्ठ आहे, ती संपवून टाकण्याचे प्रयत्न करू नको. मोक्ष देणे भोग देणे. 2595. आम्हा भाविकांची जाती एकविधजी श्रीपती, अलंकार युक्ती सरोशकेची ना, जाणे माऊली त्या खुना, क्षोभ उपजो नेदी मना, शांतवनी स्तना लावी अहो कृपाळे, तुझ अवघे होऊ येते, परिमज वाटो नये चित्ते, उपासने परते नये काही आवडो, करू रूपाची कल्पना, मुखी नाम नारायणा, तुका म्हणे जना जळस्थळ देखती. 2596. देवा तुझी एकनिष्ठ भावाने भक्ती करणे हे आम्हा जातीवंत भाविकाचे काम आहे. सत्तेचा डालमौल आणि संपत्तीचा थाटमाटला थारा नाही. माझी विठाई माऊली माझ्या एकनिष्ठ भावाच्या खुणा जाणून आहे. ती कोणत्या उपायाबद्दल खेद वाटू देत नाही. रडणाऱ्या बालकाला स्तनपान देऊन शांत करते. माझे विठाई माऊली तुला कोणतेही रूप घेणे अशक्य आहे का? म्हणून विविध रूपे घेऊन माझा एकनिष्ठ भाव भंग करू नका. मला तुझे एकच रूप आवडते. तुकाराम महाराज म्हणतात, देवा आम्ही जातीवंत भाविक जन जल स्थल इथे तुझ्या रूपाची भावना करतो, तुझे नामस्मरण करतो, अशा पद्धतीने तुझी उपासना करतो. 2596. ज्यावे हीनपणे कासयाच्या प्रयोजने, प्रारब्धी संसार बरी हिमतीची थार, होणार ते काही येते अवकळा नाही, तुका म्हणे देवे कृपा केली या बरवे. 2596. या परपंचात तुच्छतेचे जीवन का जगावे? या प्रारब्धात जो संसार होतो ते त्याला धीर हिम्मत पाठबळ असावे. भगवंताचा आशीर्वाद असल्यावर परपंचात अवकळा येणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, भगवंताच्या कृपेने सर्व काही चांगले होते, मग मी हीनपणे का जगावे? 2597. किती रांडवडे घालवूनी व्हाल रे बापुडे, संसाराचे भिडे कासा विस झाले ती, माझ्या स्वामी शरण रिगा कृपाळुवा पांडुरंगा, ठेवी अंगसंगा विश्वासिया जवळी, काही न मागता भले होईल तेचे काम केले, नसावे आथिले काही एका संकल्पे, तुका म्हणे भाव पाठविल ठाया ठाव, एकविध जीव ठेविलिया सेवेसी. 2597. अहो परस्पराचे गुण दोष सांगून वाद घालून तुम्ही एकमेकांसमोर किती दिन होता. संसाराच्या भिडेने कासावीस झालात. एवढी धडपड कष्ट करण्यापेक्षा माझ्या विठ्ठलाला शरण जा. त्याच्यावर श्रद्धा ठेवणाऱ्याला तो आपल्या सहवासात ठेवून घेतो. काही न मागता निरपेक्ष बुद्धीने केलेल्या कामाने भले होईल, त्याचे काम तो करतोच आहे. आपण कोणताही संकल्प अपेक्षा मनात ठेवू नये. तुकाराम महाराज म्हणतात, त्याच्या पायी एक निष्ठ भाव ठेवून त्याची सेवा करतो, असा भाव त्याच्याशी बांधून ठेवतो, तेव्हा तो पांडुरंग तुम्हाला निजपदी पोहोचवेल. 2598. बाप करी जोडी लेकरांचे ओढी, आपुली करवंडी वाळवणी, एकाएकी केला मिरासींचा धनी, कडिये भागवणी वार खांदी, घालोनिया पाहे डोळा अलंकार, ठेवा दावी थोर करोनिया, तुका म्हणे नेदी गांजू आणि कांसी, उदार जीवासी आपुलिया. 2598.
बाप तहान भुकेची पर्वा न करता अहोरात्र शारीरिक श्रम करून आपल्या मुलासाठी द्रव्य जमवितो ते त्यांच्यावरील प्रेमामुळे. त्याला आपण कष्टाने मिळवलेल्या संपत्तीचा अधिकारी करतो. त्याला कडेवर खांद्यावर वागवितो. सोन्या चांदीचे सुंदर अलंकार मुलाला लेवून कौतुकाने त्याच्याकडे डोळे भरून पाहतो. प्रेमाचा आपला ठेवा थोर करवून दाखवतो. तुकाराम महाराज म्हणतात, आपल्या लेकराला कष्ट दुःख होऊ देत नाही. वेळ आली तर मुलासाठी जीवावर उदार होऊन त्याचे रक्षण करतो. 2599. काय वृंदावन माखियले गुळे, काय जिरे काळे उपचार येले. तैसी अधमाची जातीच अधम, उपदेश श्रम करावा तो. नकळे विचांसी कुरवाळिले अंग, आपले ते रंग दावितसे. तुका म्हणे नये पाकासी दगड, शुकरासी गोड जैसी विष्ठा. 2599. वृंदावन नावाचे अत्यंत कडू चवीचे फळ गुळाने पूर्ण माखलेले तरी ते गोड लागणार नाही, कडूच राहते. त्याचप्रमाणे काळे जिरे उपचार करूनही कडूच चवीचे लागणार. त्याप्रमाणे अधमाला किती समुपदेश केला तरी तो बदलत नाही, उलट करणाऱ्याला परिश्रम होता. विंचवाला प्रेमाने कुरवाळले तरी त्याला प्रेम कळत नाही, तो स्वभावाप्रमाणे दंश करतो. दगड पाकात उकळला तरी तो गोडच चवीचा लागत नाही, डुकराला विष्ठाच आवडते. तुकाराम महाराज म्हणतात, नीचांची आवड हीन असते, त्यांना त्या चांगले आवडत नाही. 2600. स्तवनिया नरा. पुंडलिका वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.